नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो. ओके, सो आजचा व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा आहे. खूप साऱ्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की इतर महिलांना पैसे मिळाले आहेत. ओके, जानेवारी 2026चा हप्ता खात्यात त्यांच्या आलेला आहे. परंतु खूप साऱ्या महिलांनी माझ्या काही व्हिडिओजमध्ये कमेंट केले आहेत की आम्हाला अजूनही जानेवारी 2026चा हप्ता आलेला नाही आहे. ओके, सो याची काही कारणं आहेत. ओके, जर तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक पॉईंटनुसार बघू आपण की काय कारणं असू शकतात ज्यामुळे खूप साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी 2026चा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही आहे. ओके, सी बेसिकली महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा आपल्याला आर्थिक मदत दिली जाते. ओके, पण जानेवारी 2026च्या हप्त्याबाबत काही जिल्ह्यांमध्ये विलंब झाल्याच्या तक्रारीसुद्धा येत आहेत सध्या. ओके, आता कारण क्रमांक काय आहे? ओके, कारण क्रमांक 1 आहे DBT तांत्रिक अडचण. ओके, सो बेसिकली सरकार पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डेबिटे तर्फत पाठवते. ओके, सो जर आधार बँकेला लिंक नसेल, NPCI मॅपिंग झालं नसेल किंवा बँक सर्व्हर इश्यू असेल तर पैसे प्रोसेसिंगमध्ये अडकू शकतात. ओके, त्यामुळे या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. आता कारण क्रमांक 2 याचं सांगायचं झालं तर बँक खाते इनॲक्टिव्ह. जर तुमचं 6 ते 12 महिने व्यवहार नसेल बँक खात्यामध्ये तर तुमचं खातं इनॲक्टिव्ह होऊ शकतं. अशा वेळे DBT फेल होतो आणि तुमचा हप्ता हा थांबला जातो. ओके, आता कारण क्रमांक 3 काय आहे? KYC अपूर्ण. जर नाव तुमचं मिसमॅच असेल अकाउंट नंबरचं, ओके, जन्मतारीख मिसमॅच असेल, आधार अपडेट नसेल तर हप्ता तुमचा अडकू शकतो किंवा थांबू शकतो. हे सुद्धा गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. कारण क्रमांक 4 काय आहे? पात्रतेची पुनर्पडताळणी. काही ठिकाणी आता काय झाले, लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू आहे. डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती आढळल्यास तात्पुरता हप्ता थांबवला जाऊ शकतो. ओके, सो ही सर्व कारणं आहेत. ओके, अजून एक कारण आहे प्रशासकीय बजेट कारण. ओके, सो बेसिकली हप्ता बॅच वाईज सोडला जातो. काही जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वितरण म्हणजेच की थोडासा लेट झाला आहे. काही महिलांचं म्हणणं आहे की डिसेंबरपर्यंत हप्ता लवकर मिळाला, आता अजूनही आलेला नाही आहे. बाकीच्या महिलांना तर आला आहे. ओके, सो थोडासा वेट करा. एक 3-4 दिवस नक्की तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल. जर रेग्युलरपणाने जर तुमच्या अकाउंटवर हप्ता येत असेल डिसेंबरपर्यंत तर जानेवारीचा सुद्धा येईल. थोडासा वेट करा. ओके, आता काय करावे हे पण तुम्हाला सांगतो. आता सध्या काय करायचं, तुम्ही जर हप्ता नसेल आला तर बँकेत जाऊन एकदा आधार सीडिंग तुमचं चेक करून घ्या. स्टेटस जॉईन आहे का ते एकदा बघा. खाते ॲक्टिव्ह आहे का ते पण तुम्ही एकदा चेक करा. KYC तुमची पूर्ण करा. ओके, जर नसेल केलेली 31 मार्च लास्ट डेट आहे. ओके, आणि स्थानिक ग्रामसेवक किंवा संबंधित कार्यालय तुम्ही चौकशी करू शकता की काय अडचण असेल लाडकी बहीणविषयी. ओके, आणि जो नंबर दिला आहे, ओके, हेल्प पोर्टलसाठी, ओके, तुम्हाला जो नंबर दिला आहे त्याच्यावर नंबर तुम्ही कॉल करू शकता आणि जी काही तक्रार आहे ती तुम्ही सांगू शकता, हप्ता का नाही आला अजून. ओके, सो काही वेळा काय असतं की सरकार हप्ते बॅच वाईज सोडते. ओके, म्हणजेच की काही ठिकाणी थोडासा उशीर होईल पण नक्कीच तिथं हप्ता येईल. ओके, जर तुम्हाला रेग्युलरपणाने हप्ता येत असेल डिसेंबरपर्यंत तर चिंता करू नका. थोडासा वेट करा. 1 ते 2 आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येतील. आणि आले असतील तर माझ्या व्हिडिओच्या कमेंटखाली आले पैसे म्हणून तुम्ही कमेंट करू शकता. ओके, ज्यामुळे बाकीच्या महिलांना पण समजेल की पैसे आले आहेत. ओके, म्हणजे सर्व जिल्ह्यांना एकाच दिवशी पैसे येत नाही. याचं हे सांगायचं तात्पर्य माझं एवढंच होतं. थोडासा वेट करा, तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. ओके, सो घाबरू नका. आधी स्टेटस तपासा आणि थोडंसं थांबा, कारण सरकार हे हप्ते बॅच वाईज सोडते. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माझ्या बडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.